तर एकीकडे आपण पाहतोय राज्यातील धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे मात्र ऐन पावसाळ्यामध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे आणि त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील 5 आणि नागपूर विभागातील 4 जिल्ह्यांचा समावेश आहे। या जिल्ह्यांमधील काही गावं वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय, तर सद्यस्थितीला 17 जिल्ह्यांतील 618 गावांमध्ये 758 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। मराठवाड्यात सर्वाधिक 395 टँकरनं पाणी पुरवठा होतोय आणि त्यामुळे राज्यात येत्या काळामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होऊ शकते। त्यामुळे वेळीच पाण्याचं योग्य नियोजन राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे। तर जलसंकट सध्या कायम आहे। आपण टँकरची संख्या वाढलेली पाहायला मिळतो। ऐन पावसामध्ये टँकरची धाव पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या 5 विभाग आहेत, त्या 5ही विभागांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा होतोय। नागपूरमध्ये 4 विभागांमध्ये टँकर पोहोचवलं जात आहे। तर 17 जिल्ह्यांतील 618 गावांमध्ये सध्या टँकर सुरू आहे। राज्यात 658 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय आणि मराठवाड्यात सर्वाधिक 395 टँकर आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये 224 टँकरने पाणी पुरवठा होतोय। त्यापाठोपाठ नाशिकमध्ये 94 गावांमध्ये 92 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे। अहिल्यानगरमध्ये 115 टँकर्स आहेत, तर जालन्यामध्ये 108 टँकर्सने पाणी पुरवठा केला जातोय।